नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या ठिकाणाची सफर करणार आहोत ते म्हणजे कर्नाला किल्ला। तर आपण पाहत आहात एक सफर महाराष्ट्रभर विथ नरेश तुयेकर। चला तर मग माझ्या बरोबर कर्नाला किल्ल्यावर। कर्नाला किल्ल्यालगतचा परिसर हा पक्षी अभयारण्य म्हणून ओळखला जातो। या अभयारण्यात 150हून अधिक जातीचे पक्षी आढळतात। गडाच्या चारही बाजूला असणारे घनदाट जंगल हे इथलं वैशिष्ट्य आहे। वाटेत पक्षी संग्रहालय आहे। कर्नाला किल्ला मुंबईपासून 62 किलोमीटर व पनवेलपासून 13 किलोमीटर अंतरावर शिरढोण गावालगत आहे। कर्नाला हा डोंगरी किल्ला असून समुद्र सपाटीपासून 470 मीटर म्हणजेच 1500 फूट या किल्ल्याची उंची आहे। गड चढत असताना खूपच दमछाक होत असते, म्हणून वन विभागाने पर्यटकांच्या विश्रांतीसाठी मध्ये मध्ये शेड्स उभे केलेले आहेत। किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या खाली छोटे पठार आहे। येथेच गडाच्या अधिष्ठान देवीचे म्हणजेच कर्णाई मातेचे छोटे मंदिर लागते। देवीची मूर्ती काळ्या दगडात घडवलेली आहे। छत्रपती शिवरायांनी इसवी सन 1657 मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील केला। त्यानंतर पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात आलेल्या 23 किल्ल्यांमध्ये कर्नाला किल्ल्याचे समावेश होता। महाराजांच्या सैन्याने सन 1670 मध्ये पनवेल जवळच्या रांगांपासून मराठ्यांनी गडाला वेढा घालायला सुरुवात केली। मातीचे व चिखलाचे अडसर तयार करून ते पुढे सरकले व तटापर्यंत पोहोचले। एकदा तटाला लागल्यावर मग माळा लावून मराठा सैन्य आत शिरले व कर्नाला किल्ला पुन्हा सर केला आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कल्याण प्रांत काबीज केला। मोगलांनी पुढे संभाजी महाराजांच्या काळात किल्ला पुन्हा मोगली अंमलाखाली आणला। त्यानंतर 1740 ला किल्ल्यावर पेशव्यांचे नियंत्रण आले। तेव्हा अनंतराव फडके यांना तिथे किल्लेदार म्हणून नेमण्यात आले। अनंतराव फडके म्हणजेच क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा होते। गडाच्या दरवाजावर आपल्याला शर्भाचे व सिंहाचे अवशेष पाहायला मिळतात। कर्नाला हा किल्ला प्राचीन कालखंडापासून प्रसिद्ध आहे। किल्ल्यामध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांवरून तो सातवाहनकालीन असावा असे वाटते।
मात्र त्याचा जुना उल्लेख यादव काळात आढळतो. कर्नाळ्यावर देवगिरी यादवांचे 1248 ते 1318 पर्यंत राज्य होते. किल्ल्याचे बांधकाम कोणी केले याचा पुरावा दिला नसला तरी देवगिरी यादवांनीच कर्णाला बांधला असावा. पुढे सन 1318 ते 1347 मध्ये हा किल्ला निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. तेव्हा कर्णाला उत्तर कोकण म्हणजेच ठाणे व रायगड यांचे मुख्यालय होते. निजामशाहीकडून कर्नाळ्याचा ताबा गुजरातच्या फौजेने पोर्तुगीजांच्या साहाय्याने मिळवला. पण परत निजाम चालून आला असता गुजराती शासकाने कर्णाला पोर्तुगीजांना बहाल केला. वसईच्या कॅप्टनने निजामाच्या सैन्याचा वेढा मोडून काढून स्वतःचा अंमल स्थापन केला आणि किल्ल्याच्या संरक्षणार्थ 300 युरोपियन सैनिक तैनात केले. पुढे पोर्तुगीज व निजाम यांच्यामध्ये झालेल्या मैत्रीच्या तहात वार्षिक 1750 पौंड या ठराविक खंडणीच्या रकमेवर पोर्तुगीजांनी हा किल्ला निजामशहाकडे सोपविला. एवढा उहापोह पाहिल्यानंतर त्या काळात कर्णाला किल्ल्याचे महत्त्व लक्षात येते. निजामशहाकडून मग हा किल्ला मुघलांकडे होता, पण ह्याबद्दल सविस्तर माहिती मिळत नाही. आतासाठी एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणासह. एक सफर महाराष्ट्रभर विथ नरेश तुयेकर. धन्यवाद.